शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। नगरविकास खातं हे शिंदेंना मिळणार असं सूत्रांकडून कळतंय। चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मंत्रिपदासंदर्भात ठाण्यामध्ये शिंदेंच्या घरी 2 तास बैठक झाली। 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होईल अशी देखील माहिती मिळतेय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं आणि कोणकोणती मंत्रिपदं साधारणतः शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते? नगर विकास खातं दिलं जाणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। याशिवाय काही इतर खाती आहेत ज्या संदर्भात चर्चा झाल्याचंही कळतंय आणि यामध्ये आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये फडणवीसांची फोनवर चर्चा झालेली आहे आणि 14 तारखेला शपथ विधी पूर्ण होईल किंवा विस्तार होईल। यामध्ये नगर विकास खातं आणि इतर खात्यांसंदर्भातही चर्चा झाली। 12 मंत्रिपदं एकनाथ शिंदेंना मिळतील हे जवळपास निश्चित आहे आणि काही वरची मंत्रिपदं किंवा खाती मिळतील का याबद्दलही काल चर्चा झाली। बाकी जी खाते मागितली जात होती शिंदेंकडनं त्याबद्दलही चर्चा झालेली आहे आणि आज उद्यामध्ये त्याबद्दलचा अंतिम शिक्कामोर्तब होईलच। मुख्यत्वे कालची बैठक महत्वाची होती। बावनकुळे 2 तास त्या बैठकीत होते। बैठकीमध्ये एकनाथ शिंदे ते आणि आशिष कुलकर्णी त्या बैठकीत असल्याचं कळतंय आणि बावनकुळेंनी एकनाथ शिंदेंच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली। आता शिवसेनेचं जवळपास निश्चित झालेलं आहे, पण काही मंत्र्यांसंदर्भातल्या अडीअडचणी आहेत कारण त्यांचा विरोध केला जातोय शिंदेंच्या गटातही आणि भाजपमध्ये देखील त्या मंत्र्यांसंदर्भातल्या काही चर्चा आहेत की त्यांना करायचं का नाही, म्हणून त्याची शेवटची चर्चा हे शिंदे आपल्या नेत्यांसोबत बसून करतील। त्यानंतर पुढे नावांवरतीही शिक्कामोर्तब त्यांच्याकडनं करण्यात येईल। शिंदेंचं ठरल्यानंतर एनसीपी सोबतही बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये त्यांना किती खाती आणि आपण आधीच सांगितलं होतं की 18 ते 20 खाती भाजप आपल्याकडे ठेवू शकतं। समजा शिंदेंना 12 दिल्यानंतर जी खाती उरतायत किंवा मंत्रिपदं उरतायत तर 18 ते 20 भाजप आपल्याकडे ठेवेल आणि 8 ते 10 हे एनसीपी ला मिळण्याची शक्यता आहे। म्हणून आज उद्यापर्यंत सगळं फायनल होईल आणि मला वाटतं आजची एक बैठक महत्वाची असणार आहे जी भाजप आणि एनसीपीच्या नेत्यांमध्ये असणार आहे। म्हणून शिंदेसंदर्भात ही बैठक जवळपास अंतिम टप्प्यात आहे। काल जी बैठक झाली त्यामध्ये एकमत झाल्याचंही कळतंय, म्हणून पुढे पुन्हा एकदा फडणवीसांसोबत बसून एकनाथ शिंदे अंतिम यादीवर हात फिरवतील। पण 12 मंत्रिपदं त्यात एक नगर विकास खातं त्यांच्याकडे येणार आहे आणि 14 तारखेला शपथ ग्रहण होईल, शपथविधी सोहळा पार पडेल, विस्तार होईल हेही जवळपास निश्चित झालंय। बरोबर आहे। युतीमधल्या 3 पक्षांमध्ये कोणकोणती मंत्रिपदं कोणाला जातात याची उत्सुकता आहे आणि लवकरच ते चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।